लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे काव्या अनिशाला म्हणते की ते गुरुजी जे सांगतात ना ते अगदी खरं होतं. तेव्हा आता अनिशाला भीती वाटू लागलेली आहे. आता काय होणार आहे? तर इकडे गुरुजी म्हणतात की अरे देवा, आता तूच वाचव या सगळ्यांना या संकटामधून. आता खूप मोठं संकट येणार आहे यांच्यावरती. बाप्पा वाचव यांना. आता गुरुजींना तर कळलेलंच आहे. पहाट तिथे काव्याला शोधतोय. सगळ्यांना काव्याचा फोटो दाखवत फिरत शोधत आहे. इकडे रम्या म्हणते आहे की आई, हे सगळं तू कसं मॅनेज केलं आणि कसं केलं? तर येथे भास्कर काका रम्या जेव्हा विचारते तेव्हा वसुंधरा म्हणते की भास्करने आणि मी तेव्हाच डील केली होती आणि तेव्हाच शनयाचा सुद्धा राग होताच. भास्कर काका, तुम्ही हे सगळे शनयासाठी केलं? तेव्हा वसुंधरा म्हणते की हो, शनया आणि माझी रम्या, आज आम्हाला दोघांनाही तोच त्रास होता, सारखाच त्रास होता. तर आम्ही ठरवलं मग काय करायचं. तेव्हा भास्कर काका म्हणतात की मग आम्ही इथे जीवाच्या मदतीने हे सगळं नंदिनीला कसं उद्ध्वस्त करायचं हे जीवाच्या मदतीने केलं आहे. तेव्हा रम्या बोलते की जीवाने कसं केलं हे सगळं? तेव्हा वसुंधरा म्हणते की रम्या, तुला आठवत नाही का, आपण जीवाला बोललो होतो बघ, रिकाम टेकडा घरामध्येच बसतो, काहीच काम करत नाही. आणि मग भास्कर काकांनी त्याला चांगुलपणा दाखवत त्याला काम देण्याचा प्रयत्न केला. ते वसुंधरा म्हणते की मग तेव्हा जीवाच्या मदतीने जीवा बाहेर गेला आणि जीवाची ती कंसची आयडिया आणि विकली गेली आणि नंदिनीचा आनंद निवास. तेव्हा भास्कर काका म्हणतात की तोच फायदा घेऊन मी जीवाला या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे. तेव्हा वसुंधरा म्हणते की जीवाच्या मदतीने इथे नंदिनीला कसं उद्ध्वस्त करायचं याचा प्रयत्न आम्ही केला आणि मग आम्ही आमची पुढची चाल खेळलो. कारण की भास्करही तितकाच दुखावला गेलेला होता शनयाच्या येणे आणि मलाही माझी मुलगी रम्या, तिला पार्थबरोबर लग्न करता आलं नाही, तो त्रास मला होताच. तेव्हा भास्कर म्हणतात की ते जेव्हा जीवाने सगळं काही वाचलंच नाही आणि जो कागद जीवाला वाचायचा होता त्याच्यावर मी दुसरा कागद चिटकवला आणि या सगळ्यात मध्ये जीवाला अडकवलं आणि जीवा अति उत्सुक झाल्यामुळे त्याने काहीच बघितलं नाही. तेव्हा वसुंधरा म्हणते की या सगळ्यामध्ये जीवानीच हे सगळं केलं आणि जीवानीच नंदिनीला उद्ध्वस्त केलं. इकडे नंदिनी म्हणते की काही बोलायचं नाही, शांत बसा तुम्ही, मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. तिथे नंदिनी जीवावर ओरडत असते. मानिनी ऐकते. मानिनी म्हणते, नंदिनी अगं तू एवढी जीवावर का ओरडत आहेस? काय झालं तुमच्यामध्ये? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही आई, काही नाही, तसं नाही, मी ओरडले जीवावरती, पण मला थोडासा राग आला होता, चिडचिड झाली होती. तेव्हा मानिनी म्हणते, एवढंच ना, पण असं तुम्ही चिडू नका, चांगले नीट राहा. तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही. नंदिनी म्हणते, मला थोडासा राग आल्यामुळे चिडचिड झाली. तेव्हा मानिनी म्हणते, अगं तू एवढ्या जीवावर मोठ्या आवाजात बोलली ना, त्यामुळे मला जरा घाबरायलाच झालं. आणि इकडे जीवा म्हणतो, तसं काही नाही आई, मी नंदिनीचं ऐकलं नाही ना, त्यामुळे नंदिनी माझ्यावर चिडली आहे थोडीशी, बाकी काही नाही. मग इकडे जीवा म्हणतो की तिचं नंदिनीला माझा राग आला आहे असं जीवा मानिनी काकूंना सांगत असतो. आता इकडे भास्कर म्हणतो की जीवाने काहीच बघितलं नाही आणि मग जो आनंद निवासचा ओनर आहे ना, त्याच्याकडून मी ती पैसे देऊन जबरदस्ती त्याला दमदाटी करून ती जमीन मी ते विकत घेतली, पैसे दिले आणि मग हे जीवाला यामध्ये सगळ्यात गुंतवलं. जीवाला फंडिंगची गरज होती आणि मग मानिनी म्हणते, हे सगळं आम्ही भास्करनी आणि मी घडून आणलं. तेव्हा रम्या म्हणते की बापरे, हा सगळा प्लॅन तुम्ही केव्हा केला आणि जीवाला कसं अटकवलं? या सगळ्याच्या मध्ये म्हणजे जीवाच आता तोंडाशी पडला आहे. म्हणजे नंदिनी आता जीवावरच कारणीभूत ठरणार. भास्कर काका म्हणतात की हो रम्या, हे सगळं आम्ही केलं, कारण की जीवाला फंडिंगची गरज होती आणि मग त्याला मी ते दाखवला आणि तो तयार झाला. तेव्हा वसुंधरा म्हणते की मग जीवा तिथे गेला, जीवाला कामाची गरज होती आणि जीवा खूप उत्सुक होता, कारण की जीवाची जी आयडिया होती रोक हाऊसची आणि ती त्याने भास्करला सांगितली आणि मग भास्करने त्याला फंडिंगची लालच दाखवून चांगुलपणा दाखवला आणि त्याने भास्करवर इतका विश्वास ठेवला ना, तो त्यामध्ये अडकत गेला. आता मात्र वसुंधरा म्हणते की त्या नंदिनीने खूप काही केलं आहे, आता सोडणार नाही. नंदिनीला इथे विक्रमचं बोलणं आठवत असतं, राखीची शपथ घेतलेली असते वसुंधराने आणि मग ती राखीची शपथ त्या वसुंधराला आठवत असते आणि म्हणते आता मात्र यांना सोडणार नाही. मानिनी इथे म्हणते की एवढंच आहे ना नंदिनी, मग नको चिडूस, दोघंही खूप चांगले राहा. तेव्हा नंदिनी म्हणते हो आई. आणि मग
जीवा बोलतो की नंदिनीचं ऐकलं नाही म्हणून ती माझ्यावर चिडली आहे. तेव्हा मानिनी म्हणते जीवा तू असं नको करत जाऊ. तेव्हा आता मानिनी विचारते की नंदिनीला कसं झालं तिकडे, ॲनिव्हर्सरी कशी साजरी झाली. तर इथे नंदिनी म्हणते छान झाली आई. तेव्हा आता इथे मानिनी विचारते की हे काय आहे जीवा तुझ्या हातामध्ये. तेव्हा आता नंदिनी म्हणते खरंच आज जीवामुळे ॲनिव्हर्सरी छान साजरी झाली आणि आजचा दिवस इतका स्पेशल होता. त्यांनी मला खूप मोठं सरप्राईज दिलं आणि ते सरप्राईज असं दिलं ना तर माझ्या कायम लक्षात राहील. खूप छान झाली. तेव्हा जीवा म्हणतो की आई, जीवा बघतच राहतो. तेव्हा इथे मानिनी म्हणते की जीवा हे तुझ्या हातामध्ये काय आहे, हे काय, हे कसले तुकडे आहे. तेव्हा जीवा म्हणतो की खरंच हे नंदिनीच्या काळजाचे तुकडे आहे आणि ते तुकडे झालेले आहे, ते जोडायचे आहे. आता असं जेव्हा मनात म्हणतो तर इथे जीवा म्हणतो की हे आनंद निवासची प्रतिकृती होती, हे मी तयार केली होती पण ती तुटली. आणि मग इथे जीवा म्हणतो की ती पडली खाली. तर इथे मानिनी म्हणते अरे एवढंच ना, कशी तुटली. आता मग येईल की जोडता परत. इकडे अनिशा आणि काव्या दोघीही असतात. तेव्हा अनिशा म्हणते की आज काहीतरी खरंच विचित्रच घडणार आहे असं वाटत आहे. तेव्हा तू घर सोडून आलीस. अगं तू का घर सोडून आलीस. तेव्हा आणि इथे काव्या फोन मागत असते. ती म्हणते माझी फोनची बॅटरी चार्ज नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे फोन नाही. तेव्हा आता तू घर सोडून आली. आणि मग इथे काव्या म्हणते की मला नंदिनीला फोन करायचा होता पण आता मात्र तुझाही फोन चार्ज नाही. आता मात्र मी परत घरी जाणार नाही, काही दिवस तुझ्याजवळच राहील. तेव्हा इथे अनिशा म्हणते अगं हे काय, तू घर सोडून आलीस, तुला कुणाला सांगितलं नाही. अगं तुला काही झालं ना ते पार जिजू इकडे शोधत शोधत तुला येतील. ते अनिशा काव्याला म्हणत असते खरंच तू कॉलेजमधली अगदी एक लकी मुलगी आहे. तुला खूप चांगला जोडीदार, खूप चांगला पार्टनर मिळालेला आहे, तू नशीबवान आहेस. तेव्हा काव्या म्हणते खरंच मी नशीबवान आहे खरंच, पण माझं नशीब असं पण आहे की मी कुणाला काही सांगू शकत नाही. मी आता घर सोडून आलेली आहे. तेव्हा अनिशा म्हणते अगं तू घरच्यांना सगळं का सांगून टाकत नाही, जीवाचं नाव घेऊन टाक. तेव्हा नंदिनी म्हणते अगं जीवाचं नाव घेऊन माझ्या ताईचा संसार उद्ध्वस्त होईल आणि तिला काय वाटेल, तर मी असं नाही करू शकणार. तर अनिशा म्हणते अगं तू असं किती दिवस तू झुरत बसणार आहे, किती दिवस. तर तू पार्थच्या प्रेमात पडली आहेस, तू पार्थची काळजी करत आहे. आता असं नको म्हणू की तुम्ही मला काळजीपोटी मी असं म्हणत आहे. जेव्हा पार्थवर काव्या म्हणते ते पार्थवर येणारं मरणसुद्धा मी माझ्यावर घेईन, कारण की पार्थला मी काहीच होऊ देणार नाही असं काव्या म्हणत असते. काव्या म्हणते की पार्थला मी काहीच होऊ देणार नाही, पार्थवर जे संकट आलेलं आहे ती माझ्या ओढून घेईन. तेव्हा इथे अनिशा म्हणते अगं हे काय आहे, मग हे प्रेम नाही तर काय आहे काव्या, खरंच तू का लपवत आहे हे सगळं. तुला पार्थची काळजी नाही, तुम्ही एकमेकांवरती प्रेम करायला लागलेले आहात. तर अनिशा हे काव्याला सांगत असते अगं काव्या ते बघ, तू पार्थ खरंच खूप तुझ्यावर जर कोणतं संकट आलं ना, पार्थ ते स्वतःवर घेतील, ते बघ. आता इकडे काव्या अनिशा तिला दाखवत असते. तेव्हा काव्या म्हणते हे काय आहे. तेव्हा खरंच अनिशा म्हणते की पार्थ जिजू तुझ्यावर खूप प्रेम करतात. तेव्हा आता इकडे मानिनी म्हणते अरे हे काय आहे आणि हे कसं तुटलं. तेव्हा इथे जीवा म्हणतो की ते नंदिनी म्हणते की हे माझ्याकडूनच तुटलं, तर त्यांनी माझ्यासाठी सरप्राईज दिलं होतं पण ते तुटलं. तर मानिनी म्हणते की अगं एवढंच आहे ना नंदिनी, पण काही हरकत नाही, कारण की जीवाला तोडलेलं जोडता येतं आणि ते उत्तम प्रकारे तो करतो. आणि ते नाते असू नाही तर एखादं काम असू, पण जर काही बिघडलं तर तो नक्कीच दुरुस्त करतो आणि त्याला ते जमतं पण छान. तेव्हा नंदिनी म्हणते हो का आई, त्यांना असं तुटलेलं काम जोडता येतं का, आणि मग तर चांगलंच आहे असं मानिनी म्हणते. काय तू काय बोलली नंदिनी. तेव्हा मात्र मानिनी म्हणते की मी खूप घाबरले होते, पण आता मात्र मला काहीच टेन्शन नाही. तेव्हा येथे नंदिनी म्हणते खरंच जीवाला जर तुटलेलं काम जोडता येत असेल तर हे अतिउत्तम आहे, कारण की तुटलेलं काम त्यांना जोडता येतं म्हणजे काही प्रश्नच नाही. तेव्हा ते दोघेही निघून जातात रूममध्ये आराम करण्यासाठी. नंदिनी म्हणते आई खूप थकले आहे, मला आराम करायचा आहे. तेव्हा मानिनी म्हणते खरंच जीवा आणि नंदिनीचं नातं किती छान आहे, असं काव्या आणि पार्थचं नातं का होऊ शकत नाही. आता पुढील भागामध्ये मानिनी सरळ नंदिनीलाच विचारणार की काव्या तुला काही सांगितलं का, काव्या सगळं काही तुला तिचं सिक्रेट सांगते का ग नंदिनी. तेव्हा आता काव्या म्हणते असं काय झालं आहे, तुम्ही काव्याबद्दल असं का बोलत आहे. तेव्हा आता मानिनी काव्याबद्दल सगळं नंदिनीला सांगून टाकेल का. आता इकडे जे काम तुटलेलं आहे ते दुरुस्त करू शकेल का जीवा, नंदिनीचा परत विश्वास जिंकू शकेल का जीवा. आता मात्र पुढील भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आहे. तर मानिनी हे सगळं सत्य, काव्याचं सत्य नंदिनीला सांगेल का, नंदिनीला सगळं सत्य कळेल का, जीवा आता आनंद निवास वाचवेल का. पुढील भाग बघण्यासाठी लाईक करा.